शेतकरी मित्रांनो, आपल्याकडे पाण्याची कमतरता आहे. तुम्ही कशाची लागवड करू शकता? तर मित्रांनो, अशा ठिकाणी आपण फळबागेची लागवड करू शकतो. त्यामध्ये डाळिंब असू दे, त्याचबरोबर पेरू असते. आपण काय केलं तर पेरूची मित्रांनो या ठिकाणी लागवड केलं हे पाहू शकता. सर्वसाधारण काय आहे तर अर्धा एकर क्षेत्रामध्ये आपण ही लागवड केली. त्याचबरोबर ह्याचं लागून जर पाहिलं आपण तिथे एक अर्धा एकर क्षेत्र आहे, त्यामध्ये लागवड केली. म्हणजे टोटल काय केलं तर 1 एकर क्षेत्रामध्ये हे मित्रांनो हे आपण लागवड करून घेतलेलं आहे. तर काय केलं आपण ही तैवान पिंक या व्हरायटीची मित्रांनो लागवड केल्या. जर लागवड केल्यापासून आता जर आपण विचार केला तर सर्वसाधारण या बागेला मित्रांनो 1 वर्ष कंप्लीट झाले. तर ही लागवड केल्यापासून किती दिवसात फळ चालू होतंय? तर मित्रांनो सर्वसाधारण 3 महिन्यामध्ये फळ चालू होण्यास सुरुवात होतं. आता इथं जर आपण विचार केला, तुम्ही जमीन पाहू शकता. जमीन कशा प्रकारची आहे तर मुरमाडी अगदी जमीन हे पाहू शकता तुम्ही. नांगर सुद्धा जास्त खोल लागत नाही अशा प्रकारची ही जमीन आहे. आणि पाण्याचा जर इथं विचार केला तर पाणी अतिशय कमी आहे. आणि काय केलं आपण बोरवेल पाडून घेतलेलं इथं आणि त्याच्यावरती मित्रांनो हे आपण शेती करत आहोत. पाणी अतिशय कमी असल्यामुळे आपल्याला काय करायचं तर फळबागेची लागवड केली. आणि ह्या फळबागेचा आपण कशासाठी वापर करतो तर आपलं एक कोंबड्याचं म्हणजे देशी गावरान कोंबड्याचं पालन आहे. त्यासाठी आपण मित्रांनो हे गावरान कोंबड्यासाठी खाद्य म्हणून याचा वापर करत असतो. त्याचबरोबर आपण मित्रांनो हा जो माल आहे ह्यातला काही चांगला जो माल आहे तो आपण मार्केटला देखील पाठवत असतो. तर अशा प्रकारे आपण लागवड करून जास्त उत्पन्न मिळू शकतो. तर याला नियोजन आपण कसं करू शकतो? सर्वात महत्त्वाचं म्हणजे काय करायचं आहे तर हे पाहू शकता. 2 ओळीतील जर आपण 2 रोपातील जर अंतर पाहिलं तर मित्रांनो सर्वसाधारण आपल्याला 5 ते 6 फूट अंतर पाहायला मिळतं. त्याचबरोबर 2 ओळीतील अंतर जे आपण आहे हे पाण्याची कमतरता असल्यामुळे रोपाची वाढ जास्त होणार नाही, त्यामुळे आपण जवळ ठेवून घेतलं आहे. सर्वसाधारण मित्रांनो हे 8 फूट अंतर ठेवलेलं आहे. तुम्ही 10 फूट देखील ठेवू शकता. जर तुमच्याकडे पाणी जास्त असेल तर तुम्ही अशा प्रकारचं नियोजन करू शकता. त्याचबरोबर पाण्यासाठी काय केलं आपण ड्रिप लाईनचा वापर केला आहे. 16 mm मित्रांनो हे पाहू शकता लॅटरल वापरून घेतलाय. त्याचबरोबर काय केलंय तर हे पाहू शकता अशा प्रकारे एक पॉईंट टाकून घेतलेला आहे. इथं आपल्याला व्यवस्थित पाणी वगैरे पडलं जातं. तर पेरू हे असं पीक आहे तर कमी ताण जास्त सोसणार मित्रांनो हे पीक आपल्याला पाहायला मिळतं. ह्या जो पेरूच्या झाडाचा जर विचार केला तर जास्त म्हणजे पाणी समजा तुमच्याकडे कमी असेल तर ताण सोसून व्यवस्थित आपल्याला ॲव्हरेज देणारं मित्रांनो हे झाड असतं. जर आता जर आपण पाहिलं तर सेटिंग पाहू शकता कशा प्रकारे भरपूर प्रमाणात आपल्याला माल मित्रांनो पाहायला मिळतं. एका झाडावरती जवळजवळ 100 ते 150 पेरू त्यापेक्षाही जास्त मित्रांनो आपल्याला पाहायला मिळतात. आणि सारखा बहर मित्रांनो चालूच आहे. त्याचबरोबर ह्याचं आपल्याला किती म्हणजे वर्षातून किती वेळा आपण ह्याचं हार्वेस्टिंग करू शकतो तर 2 ते 3 वेळा मित्रांनो याचं वर्षातून पण हार्वेस्टिंग करू शकतो. सर्वसाधारण 2 वेळा आपण हार्वेस्टिंग जर केलं तर भरपूर माल मित्रांनो आपण मिळवू शकतो याद्वारे. त्याचबरोबर याचं वजन किती आपल्याला पाहायला मिळतं मित्रांनो तर एका पेरूचं वजन आपण हार्वेस्टिंग पर्यंत येईपर्यंत सर्वसाधारण 300 ग्रॅम पासून ते 500 ग्रॅम पर्यंत आपल्याला वेट पाहायला मिळतं. ह्या जर व्हरायटीचा आपण विचार केला तर ही व्हरायटी कशी आहे आपल्याला तर मित्रांनो ह्याचं वेट आपल्याला जास्त प्रमाणात पाहायला मिळत नाही. सर्वसाधारण 300 ग्रॅम वेटचा आपल्याला मित्रांनो हा पेरू पाहायला मिळतो. आणि आपण ह्याचा जास्तीत जास्त वापर कोंबडीसाठी करत असतो, कारण कोंबड्याच्या खाद्यासाठी आपण ह्याचा वापर करत असतो. आणि ह्याचा जर विचार केला तर हा पेरू कसा पाहायला मिळतो तर इथं जर पाहिलं तर हे पाहू शकता अशा प्रकारचा पेरू आपल्याला वरून हिरवा, त्याचबरोबर सर्वसाधारण पोपटी कलर म्हणता येईल आपल्याला, पोपटी कलरचा पेरू पाहायला मिळतो. आणि आतून जर पाहिलं तर सर्वसाधारण फिकट गुलाबी अशा प्रकारचा पेरू मित्रांनो आपल्याला हा पाहायला मिळतो. आणि याच्यावरती रोग कोणकोणते प्रकारचे येत असतात तर इथं जर पाहिलं तर हे पाहू शकता थोडासा करपा पाहायला मिळतो. करप्याचा जास्त प्रादुर्भाव पाहायला मिळत नाही, परंतु कुठेतरी आपल्याला पाहायला मिळतो. त्याचबरोबर सर्वात महत्त्वाचं पाठीमागच्या बाजूला पेरूच्या पानाच्या मावा असू दे, त्याचबरोबर बुरशी अशा प्रकारचे रोग पाहायला मिळतात. त्याचबरोबर काळी देखील जी पेरूची असते त्याच्यावरती रोग पाहायला मिळतात. ही साल जी आहे साल कुरतडणारी एक काळी आपल्याला पाहायला मिळते तीच असते. त्याचबरोबर दुसरी गोष्ट म्हणजे काय तर फळमाशीचा प्रादुर्भाव एक जास्त प्रमाणात पाहायला मिळतो. त्यावेळेला आपण काय उपाययोजना केली पाहिजे? किडके वगैरे पेरू असतात, आपण हार्वेस्टिंग केल्यानंतर बाहेर माल पाठवल्यानंतर जो शिल्लक माल राहत असतो किडका वगैरे तो माल हिथं न टाकता त्याची विल्हेवाट व्यवस्थित लावून घेणं गरजेचं आहे. कारण तिथूनच फळमाशी तयार होऊन तीच परत फळमाशी या बागेमध्ये येत असते आणि नंतर दुसऱ्या फळाला इफेक्ट करून आपली पूर्णतः बाग मित्रांनो मात्री होत असते. त्याचबरोबर मित्रांनो ह्याची वेळोवेळी छाटणी करून घेणं अतिशय गरजेचं असते. पहिला भार संपल्यानंतर आपण छाटणी करून घेणं गरजेचं आहे. आता जर इथं पाहिलं आपण 1 वर्षाचे मित्रांनो हे बाग आहे, 1 वर्षाचं हे झाड झालेलं आहे. तर 1 वर्षाचं झाड आपण जर पाहिलं तर डोक्याच्या वरती गेलं असतं, परंतु हे काय केलं आहे आपण सर्वसाधारण 2 भार काढून घेतलेले आहेत 1 वर्षामध्ये. आणि काय केलं तर छाटणी वेळोवेळी केल्यामुळे झाडाची जर साईज पाहिली आपण विस्तार पाहिला तर तिथल्या तिथंच विस्तार पाहायला मिळतो. हार्वेस्टिंगला सोपं जातं. कारण काय करायचं छाटणी करताना ज्या मेन मोठ्या फांद्या असतात त्या तशाच ठेवायच्या आहेत आणि ह्या बारक्याच्या फांद्या असतात आपल्याला विस्तार झालेल्या त्या फांद्या काढून टाकायच्यात. अशा प्रकारे छाटणी करायची. छाटणी करताना आपण काय केलं पाहिजे तर उन्हाळ्याचा सीझन असेल, जास्त टेम्परेचर असेल, अशा वेळी छाटणी न करून घेणं गरजेचं आहे मित्रांनो. तुमच्याकडे पाण्याची कमतरता असेल अशा वेळी छाटणी करू नका. ज्या वेळेला आपल्याला वातावरण व्यवस्थित असेल त्यावेळेला छाटणी करून घेणं अतिशय गरजेचं आहे. त्यावेळेला आपली बाग नुकसान कोणत्याही प्रकारचं होत नाही, झाडाची मर वगैरे होत नाही, झाड आपलं व्यवस्थित राहत असतं. आणि त्याचबरोबर ह्या जर आपण बागेचा विचार केला किंवा ह्या फळबागेचा विचार केला तर सर्वसाधारण एकदा आपण लागवड केल्यानंतर मित्रांनो 10-10 वर्ष म्हणलं किंवा 15-15 वर्ष मित्रांनो ही बाग चालत असते. जसं आपण लक्ष देणार आहे तशी आपल्याला बाग मित्रांनो पाहायला मिळतात. सुरुवातीला जी 4 वर्ष असतात
त्या 4 वर्षामध्ये आपण योग्य लक्ष देणं अतिशय गरजेचं आहे. नंतर एकदा बाग जर सेट झाली तर परत ना आपल्याला जास्त काय व्याप करायची गरज नसते. तर सुरुवातीला काय करायचं तर शेणखत वगैरे असू दे, त्याचबरोबर पाण्याचा योग्य नियोजन असू दे, वापर असू दे, त्याचबरोबर रोगावरती नियंत्रण असू दे, अशा गोष्टीकडे जर आपण लक्ष दिलं, त्याचबरोबर जे आंतर मशागत असते त्यावरती देखील लक्ष देणं अतिशय गरजेचं आहे. त्यावेळेला आपल्याला अशी योग्य बाग पाहायला मिळते आणि तुम्ही 10 ते 15 वर्ष मित्रांनो यातून उत्पन्न काढू शकता. वन टाइम इन्व्हेस्टमेंट करायची आणि बार उत्पन्न मिळवून देणार मित्रांनो हे पीक आहे. तर योग्य नियोजन करू शकतो. अशा प्रकारचं आपण लागवड मित्रांनो करू शकतो. तर लागवड करताना आपल्याला काय करायचं आहे, कधी लागवड करू शकतो तर 12 महिने मित्रांनो ह्याची आपण लागवड करू शकतो. सर्वात महत्त्वाचं आहे, कारण फक्त काय करायचं आहे, जर कमी पाण्याचं तुमच्याकडे क्षेत्र असेल तर त्या ठिकाणी तुम्ही जुलै, ऑगस्ट आणि सप्टेंबर या महिन्यामध्ये मित्रांनो तुम्ही लागवड करू शकता. जून महिन्यात जर पाऊस लवकर चालू झाला तर तरी देखील लागवड करू शकता. तर इतर तर जर विचार केला तर तुम्ही समजा पाण्याचं तुमच्याकडे जास्त पाणी आहे तर अशा ठिकाणी तुम्ही कोणत्याही महिन्यामध्ये लागवड करू शकता. त्याचबरोबर रानाची निवड करताना कशी करू शकता तुम्ही शेताची निवड, तर निवड करताना मित्रांनो जमिनीचा पाण्याचा निचरा होणार आहे अशा ठिकाणी मित्रांनो तुम्ही लागवड करा. जर निचरा होत नसेल तर पाणी काढून द्या साईडला. अशा प्रकारे तुम्ही नियोजन करून लागवड करा. त्याचबरोबर ही लागवड करताना कशी करू शकतो, 5x10 पासून पुढे तुम्ही कशी लागवड करू शकता, 6x12 असू दे, 8x12 असू दे, अशा प्रकारे तुम्ही लागवड करू शकता. ब्लोअरनं औषध मारू शकता. त्याचबरोबर HTPN देखील, तर तुमच्याकडे बॅटरी पंप असेल ते देखील तुम्ही औषध मारून मित्रांनो बाग सेट करू शकता. असं काही नाही की याला एक्स्ट्रा काय आपल्याला इक्विपमेंट पाहिजे आहे. तर अशा प्रकारे तुम्ही नियोजन करून योग्य करू शकता. त्याचबरोबर हिचा जर विचार केला तर आपण ह्याला फोम वगैरे कुठेही तुम्हाला लावलेलं वगैरे दिसत नाही. आता जर पाहिलं तर फोम देखील लावला जातो. फोम मध्ये काय तर फळमाशीचा इफेक्ट असू दे, त्याचबरोबर अन्य कोणत्याही किडीचा इफेक्ट होत नाही, व्यवस्थित आपल्याला पेरू पाहायला मिळतो. इथं आपण फोम वगैरे काय लावले नाहीत, कारण ही जी बाग आपण लावलेली आहे ते आपण सुरुवातीला सांगितलं ही कशासाठी लावलेली आहे बाग, तर आपलं जे देशी गावरान कोंबडीचं पालन आहे त्याला खाद्य म्हणून आणि त्याचबरोबर मार्केटला जाणार अशा दोन्हीसाठी आपण ह्याचा यूज करत असतो. जास्तीत जास्त जर वापर बघितला तर आपण गावरान कोंबड्यासाठी खाद्यासाठी ह्याचा वापर केलाय आणि त्यासाठीच केला. तर पलीकडच्या बाजूला जर पाहिलं तर तिथे देखील लागवड केलाय. त्यामध्ये आंतरपीक म्हणून आपण भुईमुगाची देखील लागवड करून घेतलेली आहे मित्रांनो. तुम्ही आंतरपीक देखील यामध्ये घेऊ शकता. कोणतेही आंतरपीक मित्रांनो जे उंचीनं लहान असतं अशा प्रकारचं आंतरपीक देखील तुम्ही घेऊ शकता. छटणी केल्यानंतर त्या आंतरपिकाद्वारे तुम्हाला देखील उत्पन्न मिळू शकतं आणि हे देखील आंतरपीक झाल्यानंतर ह्याच्याद्वारे देखील उत्पन्न तुम्ही मिळू शकता. आणि सर्वसाधारण ह्याला एकरी जर खर्चाचा जर विचार केला तर मित्रांनो सर्वसाधारण एकरी आपल्याला 60 ते 70 हजार ते 1 लाखापर्यंत मित्रांनो खर्च येत असतो. ते रोपाच्या ट्रॅव्हलिंग वरती, त्याचबरोबर रोपं कशी आणणार आहे तुम्ही, काय साईजची आणणार आहे त्यावरती अवलंबून आहे. त्याचबरोबर ज्या मशागत करणार आहे त्यावरती देखील अवलंबून आहे. ड्रिप कोणतं वापरणार ह्याच्यावरती खर्च आपला अवलंबून आहे. सर्वसाधारण 60 हजारापासून ते 1 लाखापर्यंत मित्रांनो खर्च येत असतो. उत्पन्नाचा जर विचार केला तर 3 महिन्यापासून पुढे आपल्याला उत्पन्न चालू होतं. स्टार्टिंगला पेरू थोडेसे कमी मिळत असतात, परत 1 वर्षानंतर पुढे जर आपण विचार केला तर भरपूर उत्पन्न आपल्याला मिळू शकतं आणि एका एकरामधून मित्रांनो आपण सर्वसाधारण 3 ते 4 लाख रुपये उत्पन्न आरामशीर मिळू शकतो. आणि पुढे जर विचार केला पेरूची साईज वाढली तर 5 ते 6 लाखापर्यंत देखील आपण उत्पन्न मित्रांनो मिळू शकतो. अशा प्रकारचं मित्रांनो हे पीक आहे. तर कमी खर्चामध्ये जास्त उत्पन्न मिळवून देणार मित्रांनो हे पीक आहे. जर लागवड करायची असेल तर माहिती तुम्हाला कशी वाटली जरूर सांगा. त्याचबरोबर काय जर राहिले असतील शंका तर अजून एक आपण फोमची लागवड म्हणजे पूर्णतः मार्केटला जाणारा पेरू कसा असावा आपला याविषयी देखील आपण मित्रांनो व्हिडिओ बनवणार आहे. तो देखील व्हिडिओ पाहायला विसरू नका. त्याचबरोबर हा व्हिडिओ कसा वाटला हे देखील सांगायला विसरू नका. काय शंका राहिला असेल ते कमेंट बॉक्समध्ये सांगायला विसरू नका. व्हिडिओला लाईक, शेअर, चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.